आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाचा उजवा कालवा हा फुटण्याच्या उंबरठ्यावर आलेला आहे। धरणातून सुरू असलेला 150 क्युसेक पाण्याचा विसर्ग आणि त्यात मिसळलेलं पावसाचं पाणी यामुळे कालवा तुडुंब भरून वाहतोय। कालवा सकाळपासून ओसंडून वाहतोय आणि असं असलं तरी कुकडी प्रकल्पाचे अधिकारी किंवा पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अजूनही घटनास्थळी भेट दिलेली नाहीये आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातून वाहणारा डिंबे उजवा कालवा फुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय, हा डिंबे उजवा कालवा आहे। वडगाव काशिमेघ परिसरामध्ये हा कालवा तुडुंब भरून वाहत आहे। डिंबे धरणातून उजव्या कालव्याला 150 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर या भागात सुरू असलेल्या पावसाचं पाणीही या डिंबे उजव्या कालव्यामध्ये मिसळलंय। त्यामुळे डिंबे धरणातून सोडण्यात येणारं पाणी आणि पावसाचं पाणी यामुळे हा कालवा ओव्हरफ्लो झालाय। कालव्यात पाणी मावेनासं झालंय, त्यामुळे कालव्याच्या भिंतीवरून या ठिकाणी पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे। कालव्याच्या भिंतीवरून पाणी वाहत असल्यामुळे हा कालवा फुटण्याची भीती निर्माण झाली आहे। खरं तर या कालव्याच्या खाली वडगाव काशिमेघ हे गाव आहे। गावातलं मोठं शेती क्षेत्र कालव्याच्या खाली येतं। हा कालवा जर फुटला तर या भागातील वस्ती असेल किंवा शेती असेल त्या सर्वाला यामुळे धोका निर्माण होणार आहे। धोका होऊ नये यासाठी वडगाव काशिमेघ परिसरातील ग्रामस्थांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून या कालव्याचा पाण्याचा विसर्ग बंद करण्याच्याही सूचना पाटबंधारे विभागाने डिंबे धरण प्रशासनाला दिलेल्या आहेत। असं असलं तरी जरी या कालव्याचं पाण्याचा विसर्ग डिंबे धरणातून बंद केला तरी इथपर्यंत ते पाणी बंद होण्यासाठी सुमारे 3 तासाचा कालावधी लागणार आहे। मात्र आपण या ठिकाणी पाहू शकतोय, कालवा हा पूर्णपणे भरून वाहतोय। कालव्याचं पाणी कालव्याच्या भिंतीवरून ओसंडून वाहतंय। त्यावरती काहीतरी तात्पुरती का होईनी पण तत्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे। असं असलं तरी कुकडी प्रकल्पाचे अधिकारी असतील किंवा पाटबंधारे विभागाचे अधिकारी असतील हे मात्र अद्यापही घटनास्थळी दाखल झालेले नाहीयेत। त्यामुळे ही परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे।